प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। आरक्षण या प्रश्नावर भारतातल्या सर्व समाजामध्ये एक कुतूहलच नव्हे तर त्यासाठी एक चढाओढ लागलेली आहे। सवर्ण समाज की ज्याला उच्च जातीय वर्ग आणि वर्ण आपण समजतो अशा ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या समाज व्यवस्थेतल्या तिन्ही वर्गांनी देखील आरक्षण मिळवण्यासाठी त्यांनी संविधानाला कसोटीवर आणलं आणि आर्थिक निकषावर त्यांनी आरक्षण मिळवून घेतलं। हे आरक्षण 10% देशामध्ये लागू आहे। त्या व्यतिरिक्त आता देशातील सगळ्याच जाती समूहांचा आरक्षणाच्या प्रवर्गामध्ये समावेश होत असला तरीही आता मराठा समाजाचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये जे सुरू आहे ते ओबीसींमधून आपल्याला आरक्षण मिळावं यासाठी हे आंदोलन सुरू आहे। ओबीसींमधून आरक्षण मिळाल्यानंतर खास करून आपण जेव्हा शिक्षण आणि नोकऱ्यांच्या संदर्भात विचार करतो त्यातल्याही सर्वात महत्त्वाचा भाग जो आहे तो नोकऱ्यांच्या संदर्भात आणि रोजगार हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो। कारण गेल्या काही वर्षांपासूनची भारतातली जी आकडेवारी आहे म्हणजे गेल्या वर्षाची जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीनुसार भारतातल्या तरुणांमधली जी बेरोजगारी एकूण जे बेरोजगार आहेत त्यातील 83% तरुण हे बेरोजगार आणि तरुणांमधली बेरोजगारीचं प्रमाण हे 44% वर गेलेलं आहे। अशा वेळी आरक्षण मिळाल्यानंतर त्याची शासन व्यवस्था खरोखर अंमलबजावणी करते का या गोष्टी जर आपण पाहिल्या तर प्रत्येक राज्यामधल्या राज्य सरकारांचं आणि केंद्र सरकार मिळून एकूण ज्या काही 2.5-3 कोटी नोकऱ्या किंवा 2 कोटी नोकऱ्या साधारणतः होत असतील त्यापैकी केंद्र सरकारमध्ये 40 लाख नोकऱ्या एकूण पद मंजूर आहेत। या 40 लाख नोकऱ्यांपैकी गेल्या 3 वर्षांपासून किंबहुना त्यापेक्षा अधिक काळापासून नोकऱ्यांचा जो बॅकलॉग आहे 40 लाखापैकी जवळपास 10 लाख नोकऱ्या म्हणजे 9,79,000 नोकऱ्या गेल्या 3 वर्षापासून केंद्र सरकारमध्ये रिक्त आहेत। आणि या रिक्त नोकऱ्यांचा जागांचा जर आपण संदर्भ घेतला तर त्यामध्ये म्हणजे या जर नोकऱ्या 10 लाख अशा आपण घेतल्या तर याच्यामध्ये शेड्यूल कास्टला 15% आरक्षण आहे म्हणजे ज्या 1.5 लाख त्या नोकऱ्या होतील त्याच्यामध्ये 7.5% आदिवासींना आहे म्हणजे 7.5% नुसार आदिवासींच्या जर नोकऱ्या धरल्या तर त्या जवळपास 75,000च्या इतक्या होतात। म्हणजे एससी आणि एसटी मिळून नोकऱ्यांचं प्रमाण आहे ते जवळपास 2.25 लाख आणि याची निश्चित अशी आकडेवारी जर आपण पाहिली तर 2,16,675 आणि याच केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये जर आपण ओबीसींची आकडेवारी पाहिली तर ती ओबीसींना केंद्रामध्ये 27% आरक्षण आहे जे राज्यामध्ये 19% आहे। तर केंद्राच्या 27% आरक्षणानुसार 10 लाखांमध्ये जर आपण हे आरक्षण पाहिलं तर 2,70,000 जागा या ओबीसींच्या होतात 10 लाखामध्ये। 2.25 लाख आणि 2,70,000 जवळपास हा 4.25 लाख नोकऱ्यांचा जो बॅकलॉग आहे तो केंद्र सरकारने अजूनही भरलेला नाही। म्हणजे केंद्रामध्ये एवढ्या नोकऱ्या बॅकलॉगच्या आहेत, रिझर्वेशनच्या रिकाम्या आहेत। एकूण नोकऱ्या 9,79,000 या अजूनही भरल्या गेलेल्या नाहीत, अद्यापही त्या रिक्त आहेत। मराठा आरक्षण मिळाल्यानंतर नेमका काय उपयोग होतो जर समजा आज महाराष्ट्र राज्याचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्यामधील ही राज्य सरकारच्या विविध विभागांमधील जी एकूण नोकर भरती आहे त्यामध्ये 66,000 नोकऱ्या अद्यापही रिक्त आहेत आणि बऱ्याच वेळा जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्या जागी तर नवी भरती होत नाही। त्यामुळे नोकरींचं आकुंचन हे दिवसेंदिवस सुरू आहे। दुसऱ्या बाजूला सार्वजनिक संस्था ज्या आहेत सार्वजनिक संस्थांचं खाजगीकरण सुरू आहे आणि खाजगीकरण यामध्ये नोकऱ्यांना कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही, कुठल्याही प्रवर्गाला सामाजिक आरक्षण नाही आणि त्यामुळे अनेक विभाग जे शासनाचे आता बँका ज्या असतील IDBI बँक आता विक्रीला आलेली आहे यानंतर अनेक बँका या जर विक्रीला गेला तर त्यांचंही खाजगीकरण होईल आणि या खाजगी क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचं आरक्षण नाही। त्यामुळे एकंदरीत नोकऱ्या ज्या आहेत या कशा त्या भरल्या जातील या संदर्भातच प्रश्न आहे। त्यामुळे आता आरक्षणाचा प्रश्न आरक्षण मिळवण्याबरोबरच या संस्था रेग्युलेट कशा होतील, या संस्था सरकारच्या अधीन कशा राहतील आणि त्याची अंमलबजावणी त्यामधली नोकर भरती आणि त्यामधील आरक्षणाची भरती ही नेमकेपणाने होते की नाही यासाठी आता खऱ्या अर्थानं मजबूतीचं आंदोलन करणं गरजेचं आहे। ज्या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांना आधीपासूनच आरक्षण आहे त्यामधून त्यांचा एक मध्यम वर्ग जो तयार झाला, पहिली दुसरी पिढी त्यांची या सरकारी नोकऱ्यांमध्ये आली, त्यातून त्यांनी आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला। त्यांनी सर्वाधिक गुंतवणूक जर आपल्या जीवनामध्ये कोणती केली असेल, खास करून बौद्धांनी तर त्यांच्या जीवनामध्ये जी कुठली गुंतवणूक केली आणि शेड्यूल कास्टने जी गुंतवणूक केली ती त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणामध्ये गुंतवणूक केली आणि ही गुंतवणूक केल्यानंतर
आज मितीत जर आपण साधारणतः महाराष्ट्रामध्ये जरी पाहिलं तरी शेड्यूल कास्ट मधले एवढे तरुण उच्च शिक्षित आहेत, परंतु अनेक अधिकारी आणि कर्मचारी यांची मुलं कुठेतरी खाजगी क्षेत्रामध्ये नोकऱ्या करत आहेत आणि या नोकऱ्या अधिकाराच्या असण्यापेक्षाही त्यांच्या उदरनिर्वाहाचं आणि एक जगण्याचं साधन या पलीकडे त्यांचं फारसं काही महत्व नाही। खाजगी क्षेत्रामध्ये अलीकडेच मोठ्या प्रमाणात रिसेशन IT सेक्टरमध्ये देखील आलेला आहे आणि त्यामुळे मोठा एक वर्ग बेरोजगारीच्या दिशेने आता वाढतो आहे। अशा वेळी या आरक्षण आंदोलनाबरोबरच या शासकीय संस्थांचं मजबूतीकरण आणि त्या ठिकाणी नोकर भरती करणं आणि खास करून आरक्षणाचा प्रवर्ग व्यवस्थितरित्या भरणं हे सर्वाधिक गरजेचं आहे। त्यामुळे आंदोलनाची दिशा याही दिशेने जाणं गरजेचं आहे। मराठा आरक्षण आंदोलनाला यश मिळाल्यानंतर त्याची जर खऱ्या अर्थानं अंमलबजावणी व्हायची असेल तर मराठा आरक्षण आंदोलनाला शासकीय संस्थांच्या मजबूतीसाठी आणि तिथे कर्मचारी भरतीसाठी याच वेळी आंदोलनाची दिशा ठेवावी लागेल। आपल्या आंदोलनात ती मागणी ठेवावी लागेल। त्याशिवाय आंदोलन यशस्वी झालं तरी त्यामध्ये यशस्वीतेचा जो मार्ग आहे तो अवरुद्ध होता कामा नये, हेच आजच्या आपल्या या व्हिडिओतून आपल्याला म्हणायचं आहे। आपल्याला आवडला तर शेअर करा, लाईक करा आणि आपल्या मित्र आपतेष्टांना हा व्हिडिओ बघण्यासाठी शिफारस करा। धन्यवाद।